कोपरगाव नगर परिषदेचं जी काही वाढीव पाणीपुरवठा योजना याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रमुख भाग हे 5 नंबर तलावाचं काम हे आता पूर्णत्वाकडे जातंय। आता लवकरच त्याच्यामध्ये पाणी भरण्याला सुरुवात होईल आणि रविवारी दुपारी 3 वाजता त्या तलावाच्या पाण्याचं पूजन करून त्याच्यानंतर त्याचं वितरण आम्ही चालू करणार आहे। हे सर्व करत असताना सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत या तलावाच्या काम पूर्णत्वाकडे जाताना कसं कसं काय काय झालं म्हणून मुद्दामून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं। सुरुवातीला तुम्हाला माहिती 19 ची विधानसभेची निवडणूक झाली, त्याच्या अगोदर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन केलं होतं। 7-8 का 9 दिवस आम्ही बसलो आणि त्यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं। नगरपालिकेला पहिले पत्र आलं होतं का आपण ते 5 नंबर तलावाच्या जागेवर असलेलं मटेरियल घेऊन जाऊ। नंतर ते काय राजकारण झालं ते तुम्हाला माहिती आणि त्यावेळेस ते थांबलं। जशी निवडणूक झाली लगेच 2च महिन्यामध्ये मी प्रयत्न करून ते मटेरियल उचलायचा आपण शुभारंभ केला। ते मटेरियल उचललं गेलं, समृद्धी महामार्गाला वापरलं गेलं आणि त्या सर्व कामामध्ये जवळपास अंदाजित 7 ते 8 कोटी रुपये नगरपालिकेचे त्या ठिकाणी वाचले। त्याच्यानंतर आपण ती स्कीम नगरपालिकेच्या त्या सर्व योजनेची तयारी चालू केली। तलाव किती खोल असावा वगैरे वगैरे सगळे त्याचं डिझाईन तयार झालं। त्याला अडचण आली, आपलं पाणी आरक्षण वाढीव करावं लागणार होतं। ते वाढीवचा प्रस्ताव दिला तर तिथं कळालं आपली पाणीपट्टी थकलेली। आता माझ्या मते तुम्ही बोलले होते का मला पाणीपट्टी थकल्याचं? तुम्ही बोलले होते? हां, तुम्ही बोलले होते। 10.5 कोटीची काहीतरी पाणीपट्टी थकीत होती आणि त्याच्यामध्ये पाणीपट्टी थकीत असताना वाढीव पाणी आरक्षण मिळणं तर शक्यच नव्हतं। त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी मीटिंग घेऊन नगरपालिकेला हप्ते पाडून देण्यासाठी इरिगेशनला विनंती केली। त्यांनी हप्ते पाडून दिले। नगरपालिकेने त्याच्यामध्ये ते हप्ते भरायला सुरुवात केली। त्याचा प्रस्ताव मग वाढीव पाणी आरक्षणाचा शासनाकडे पाठवून पहिले आरक्षित पाणी याच्यामध्ये वाढ केली। ज्यावेळेस ते पाणी आरक्षित वाढलं त्याच्यानंतर मग MGPने आपल्याला TS दिली आणि TS देऊन मग नंतर DMA शासन असा सगळा प्रवास होऊन माझ्या मते बजेटचं अधिवेशन होतं। त्याच्या काळामध्ये आपल्या त्या पाणी पुरवठ्याला योजनेला आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळाली। त्याचं कामही चालू होण्यासाठी त्या काळामध्ये अडचणी अशा आल्या का सरकार त्या काळात बदललं। आपलं टेंडर व्यवस्थित सगळं नियमाने झालेलं होतं। टेंडर झाली, वर्क ऑर्डर झाली। हे सर्व करत असताना जवळपास 7 ते 8 वेळेस वेगळ्या वेगळ्या नावाने अर्ज कोर्टामध्ये दाखल झाले। आतापर्यंत 22 अर्जदारांच्या माध्यमातून झाल्या। जवळपास 5-6 मोठे मोठे वकील हे काम होऊ नये यासाठी लावण्यात आले आणि आजही त्या ठिकाणी तारीख आहे। अजून ती बोर्डावर आहे, सुनावणीला आली की नाही माहीत नाही, पण आजही ती तारीख चालू आहे। अजून शेवटपर्यंत त्या ठिकाणी काम थांबेल कसं असाच प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांकडनं होतोय।
शासनाकडून ती जी काही 20 कोटी रक्कम जी होती 15%ची ती नगरपालिकेला भरावी लागणार होती. आता मागचे सीओ म्हटले का 5-6 वर्ष लागले असते, आताचे सीओ म्हणतात 10 वर्ष लागले असते. एवढ्या वर्षाचं कर नगरपालिकेच्या हद्दीतून गोळा करून मग ती स्कीम पूर्ण करावाची परिस्थिती आपल्याकडे झाली असती. परंतु ती देखील राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झाल्यामुळं ती स्कीम पुढं रन झाली आणि आता ती पूर्णत्वाकडे जाते. माझ्या सर्वांना आपल्याला विनंती का आपणही त्या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना, खास करून आपल्या सर्व ज्या माता भगिनी आहे यांना विनंती आहे का आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं.